पाणी घे, पाणी प्या जरा. मी साहेबांना बाबा तुम्ही शांत व्हा. बाबा बाबा हे घ्या, हा पाणी घ्या. पाणी घ्या, तुम्हाला बरं वाटेल. हा शांत व्हा. हा मयूर, अगं पोलीस स्टेशनला काय झालं? आबा, अहो पोलिसांना कुठे सापडले, कसे सापडले, काही सांगाल की नाही? नाही, ते सांगण्यासारखं फार काही नाही. हा आबा, हो एवढा वेळ कसा लागला पोलीस स्टेशन मध्ये? अगं ती प्रोसिजर असते ना तायडे, त्यामुळे वेळ लागतो थोडा. हा आणि अगं त्याचं काय झालं, राजवीर सरांनी एसीपी साहेबांना सांगून ठेवलं होतं ना बाबांबद्दल. मग बाबांना पोलीस सगळीकडे शोधत होते आणि मग शोधता शोधता बाबा त्यांना एसटी स्टँड वर सापडले. हो हो, हे बघा, राजवीर सर सांगतायत म्हणून आता सोडतोय मी यांना, पण हे शहर सोडून तुम्हाला कुठेही जाता येणार नाही. आणि जेव्हा आम्ही बोलू तेव्हा चौकीमध्ये तुम्हाला हजेरी देण्यासाठी यावं लागेल. एक लक्षात ठेवा, दिग्विजय सरांच्या मर्डर केसमध्ये तुमचा मुलगा संशयित आहे. तुम्ही सगळे नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवता. आबा, अहो बोला ना, काय झालंय? भाऊ, अरे काय झालं सांग ना मला. मयू, अगं तू तरी सांग ना. अगं आई, कशाला काय लपू? तू बघतेस ना बाबांची अवस्था काय झाली. ते जे सगळं ते तुमच्या समोरच आहे. अगं त्यांना ना आपलं घर सापडत नव्हतं म्हणून ते सगळीकडे वणवण करत होते, म्हणून त्यांची अशी अवस्था झाली आहे. हो, बघ ना किती दमलाय बघ. आणि आता आराम करू द्या त्यांना. हो हो. अरे पण असं कुठं होता, काय होता, कळलं पाहिजे का नाही? आमचा जीव किती वर खाली होत होता, जीवाला नुसता घोर लागून राहिला होता. काय करत होता, कुठं होता, सांगाल की नाही? काय लपवताय? गप बसायला काय घेशील तू? का ग बसू मी? हा, अरे 1.5 वर्षांनी आला बजरंगा, तेव्हा म्हणलं देवच पावला. आणि आल्यापासून बघते भानगडीवर भानगड, भानगडीवर भानगड, भानगडीवर भानगड. गप बस. लय होतंय तुझं बामे. आवाज जाऊ दे, शांत व्हा. आई तुम्ही या दोघांना जेवायला वाढा, मी बाबांना औषध देते. हा हो, मी वाढते. कपडे बदल. हा. बाबा हे असं अचानक काय बोलले? कोणीतरी मुद्दाम सांगितलं असेल का त्यांना असं बोलायला? कारण मानसिक अवस्था खराब असल्यावर असं काहीतरी मनात बरवणं शक्यच आहे. याविषयी मला राजवीर सरांशीच बोलायला हवं.
दिग्विजय सराफांचा खून मी केलाय. मला यामिनी मॅडमचा राग होता, म्हणूनच साहेबांचा खुनाचा आळ त्यांच्यावर यावा म्हणून मी हे सगळं केलं. राजवीर, राजवीर, काय रे, काय झालं? बजरंग सापडला का? राजवीर, काय झालं बेटा? मी तुला कधीपासून फोन करत होते, फोन का उचलत नव्हतास तू? काय झालं? अलोखी ना? सापडला ना बजरंग? राजवीर, काय झालं बेटा? काय झालं? तुझा रेसलेस का झाला? इकडे इकडे बस, बस. काय झालंय सांग. सुशील, पाणी आण रे. राजवीर, काय झालं सांग ना. राजवीर, काय तू तू बोल ना काहीतरी. पाणी घे. पाणी 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 घे. काय झालं? तू काय एवढा रेस्टलेस झालाय? सांगणार आहेस का काहीतरी? राजवीर, सांगणार आहेस का काहीतरी? काय झालंय? बजरंगचं काही बरं भेटतं नाही ना झालं? नाही मग बजरंग काकांनी असं स्टेटमेंट दिले पोलिसांकडे, बाबांचा ऍक्सिडेंट झाला नव्हता. काय ऍक्सिडेंट झाला नव्हता? मग 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 नेमकं काय झालं ना? मग याचा अर्थ कदाचित बाबांचा मर्डर झाला होता. आणि बजरंग काकांनी स्वतः पोलिसांकडे असं कन्फेस केलंय की तो मर्डर त्यांनी केलाय. मला विश्वास बसत नव्हता मी जे ऐकत होतो त्याबद्दल, कारण आपण तर आतापर्यंत असाच विचार करून चाललो होतो की ही केस क्लोज झाली आणि बाबांचा ऍक्सिडेंट झालाय. जर बजरंग काका म्हणतायत हे जर खरं असेल तर हे सगळं आपल्याला का माहिती नव्हतं आणि मुळात तो मर्डर केलाय कोणी? खरी परिस्थिती कळल्यावर मलाही काही कळतच नाहीये. या सगळ्याबद्दल आपल्याला कसं काय काहीच माहित नव्हतं आणि बजरंग काका स्वतःहून हे सगळं कन्फेस करत होते. असं सगळं म्हणाले बजरंग काका. काय बोललास तू? बजरंगने तुझ्या बाबांना इतका मोठा विश्वासघात? राजवीर, इतके दिवस रणशिंगे कुटुंबाचा आधार गेला म्हणून आपण गुन्हेगार आहोत असं समजत होतो आपण, आणि त्यांच्यावर ही वेळ आपल्यामुळे आली आहे असं समजत होतो. त्यामुळे त्यांना वाटेल ती मदत करत होतो इतके दिवस, आणि या माणसाने माझ्या नवऱ्याचा खून केला. मम्मा, त्याला मारलं. मम्मा प्लीज शांत हो. कशी शांत उभे राजवीर? त्या बजरंगने तुझ्या बाबांना, राजवीर अरे बॉडीगार्ड आहे ना तो, दिग्विजयचा बॉडीगार्ड होता. बॉडीगार्ड म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वतःच्या मालकाचा जीव वाचवणारा. आणि यांनी माझ्या दिग्विजयला मारून टाकू. मम्मा प्लीज शांत हो. प्लीज प्लीज तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस प्लीज. बेटा, काय घडलं ते लक्षात आलंय का तुझ्या? म्हणजे या सगळ्यात बजरंग एकटा नाहीये. त्याला त्याच्या फॅमिलीचा सपोर्ट आहे.
तो बजरंग फक्त हे करणं शक्य नाही, त्याचं अख्खं कुटुंब त्याच्या सोबत आहे या सगळ्यामध्ये. इतकी वर्ष हे सगळे रणशिंगे आपल्याला फसवत होते. त्यांचा हेतू आधीपासूनच वाईट होता. राजवीर, राजवीर, अरे ते 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 महाडिक वकील आले होते काही दिवसांपूर्वी. कळतं तुला? राजवीर, तुला का लक्षात येत नाहीये? मम्मा, तू विल बद्दल बोलतेस? एक्झॅक्टली, विल बद्दल. तुझ्या बाबांच्या विल मध्ये बजरंगनीच बदल करून घेतला असणार. कारण कारण त्याचा प्रॉपर्टीवर डोळा होता. मम्मा, राज, तुझे बाबा ना अगदी तुझ्यासारखे सगळ्यांवर विश्वास ठेवणारे. त्यांनी बजरंगवर विश्वास ठेवला. त्यांनी एवढा मोठा अधिकार जो बजरंगला दिला ना, त्यात चूक केली त्यांनी. एखाद्या सामान्य माणसाला जेव्हा एवढा मोठा अधिकार मिळतो तेव्हा तो असाच वागणार ना जसं बजरंग वागला. त्या प्रॉपर्टीवर डोळा होता त्यांचा. प्रॉपर्टी हडप करण्याचा डाव आहे राजा. म्हणून त्यांनी माझ्या नवऱ्याला माझ्या बाबांना मारलं, तुझ्या बाबांना मारलं, तुझ्या बाबांना मारून टाकलं, मम्मा, मारून टाकलं. मम्मा, मम्मा प्लीज शांत हो. बाबांनी पोलिसांसमोर जी खुनाची कबुली दिली ती सरांना खरी तर वाटली नसेल ना. आता यामिनी मॅमना आयती संधीच मिळाली नाही, पण सध्या मला राजवीर सरांना समजवायला हवं. पण कसं? ठीक आहे, मी त्यांना थोडा वेळ देते. त्यांचं डोकं एकदा शांत झालं की मी बोलेन त्यांच्याशी. मयू, हा काय ग? काय झालं? कसला विचार करतेस? मी काय नाही, ते ऑफिस, जरा ते ऑफिसचा विचार करत होते. मयू, ताई आहे मी तुझी. बघ, काहीतरी घडलं हे मला माहिती, आणि ते तू माझ्यापासून लपवतेस. काय सांग? नाही अगं, काहीच नाही. मयू, पोलीस स्टेशन मध्ये काहीतरी झालंय ना. हे बघ, आबा पण नीट काही सांगायला तयार नाहीयेत, आणि टेन्शन तुम्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय. मयू, सांग ना ग. हे बघ, शपथ आहे तुला माझी. ताई अगं, सांगते सांगते, पण प्लीज यातलं ना आईला काही कळू देऊ नकोस. हो, पण असं काय घडलंय? ताई, राजवीर सरांच्या बाबांचा अपघात नाही, खून झाला होता असा पोलिसांचा संशय आहे. काय? आणि हा खून आपल्या बाबांनी केला होता असाही त्यांचा संशय आहे. काय? अगं मयू, हे कसं शक्य? मयू, हे कसं शक्य आहे? काहीतरी. हो अगं, बाबा जेव्हा घरातून पळून गेले होते तेव्हा ते पोलीस स्टेशन मध्ये गेले, आणि तिथे जाऊन ते स्वतः पोलिसांना म्हणाले राजवीर सरांच्या बाबांचा खून त्यांनी केला. त्याचं ते काही बडबडत होते, पण पोलिसांचा त्यांच्यावर संशय वाढलाय. बापरे, म्हणजे
आपले बाबा स्वतः म्हणाले असं. हो. आणि आता याच्यामुळे बाबांना सारखी पोलीस स्टेशन मध्ये हजेरी लावावी लागणार आहे, कारण सराफ सरांची केस रिओपन झाली आहे. मयू हे काय काय घडतंय अगं? मला काहीच कळत नाही. हो ताई 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 शांत बघ, मी म्हणून तुला काही सांगत नव्हते, पण आता आपल्याला खचून चालणार नाही. आपल्याला आता अजून स्ट्रॉंग व्हावं लागणार. रडू नकोस. हाच तर हाच मी बी भोगलाय. माझा बजा तुरुंगात गेला तसा तुझा बजरंग बी तुरुंगात जाईल. आणि ज्या दिवशी बजरंगाला बेड्या पडतील ना, त्या दिवशी देवा तुला चांदीच्या बेड्या वाहीन. चांदीच्या बेड्या नाही, चांदीच्या दुर्वा वाहीन. नवस पूर्ण कर रे देवा. राजवीर, हे मला जरा सुद्धा पटत नाहीये. अरे बजरंग सारखा माणूस असं हे स्वप्नात सुद्धा करू शकणार नाही. त्याचा दिग्विजयवर किती जीव होता. आजी, अगं बजरंग काकांनी स्वतःच ह्या सगळ्याची कबुली दिली आहे. अरे पण त्याची मानसिक अवस्था ठीक नाहीये ना. मग त्याच्या बोलण्यावर काय विश्वास ठेवायचा आपण? आजी, बजरंग काका सगळं काही नीट सांगतायत स्वतःहून. मला तर वेगळाच संशय येतो. कसला? नक्की मला माहिती नाही, पण कुणाच्या तरी दबावाखाली हे सगळं करतोय असं वाटतं. बजरंग काकाला कोण प्रेशराईज करेल आणि का? नक्की माहिती नाही, पण कुठंतरी पाणी मुरतंय एवढं नक्की. आजी, हेच सगळं क्लिअर व्हावं म्हणून मी बाबांची केस रिओपन करा अशी पोलिसांना रिक्वेस्ट केली. त्यामुळे आता सगळं काही लवकरच क्लिअर होईल. ते तर आहेच. पण ह्या सगळ्यात एका गोष्टीचं मात्र वाईट वाटतंय. आजी, बजरंग काका जर खरंच दोषी आहेत असं जर सिद्ध झालं तर कदाचित मिस मयुरी आणि माझ्या नात्यात दुरावा नक्कीच. राजवीर, तुला ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवाव्या लागतील. कठीण आहे मला माहिती आहे, पण ही तारेवरची कसरत तुला करावी लागेल. हे बघ, काहीही झालं तरी मयुरी दुखावली जाऊन तुझ्यापासून लांब जाईल असं काही व्हायला नको. आजी सॉरी, पण मला आता तरी या विषयावर काहीच बोलायचं नाही. मी आलो. अरे पण राजवीर, भाऊ, आबा, अहो तर तिन्ही सांजेला तुम्ही तोंड पाडून का बसलायत? अरे आता हे घरी आले आहेत ना, हा सगळं विसरून जाऊया जे झालंय ते. हा चल, मी तुम्हाला जेवायला वाढते, जेवून घ्या सगळ्यांनी. चल. वा वा वा. सराफांच्या पाठीत खंजीर खुपसून पोट भरलं नाही का तुमचं? अन्नाचा घास घशातून उतरतोच कसा? मॅडम, आओ असं काय बोलताय तुम्ही? उठ. मॅडम, का मारलंस राजवीरच्या बापाला? तुझ्या बापाने मारलंय माझ्या नवऱ्याला. बोल ना, बोल, का विश्वासघात केला आमचा? अरे माझ्या साध्या भोळ्या नवऱ्याने विश्वास ठेवला होता तुझ्यावर. का फसवलं आम्हाला? आओ काय बोलताय तुम्ही? यांनी मालकांना मारलंय? हा तुझा नवरा ना खूनी आहे. ही सगळी नाटकं आहेत त्याची. ह्याचीच नाही, तुम्हा सगळ्यांची. कळलंय मला.
मॅम तुम्ही समजताय तसं काही नाहीये, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मूर्ख समजतेस मला? पोलिसांसमोर तुझ्या बापाने कबुली दिली की दिग्विजय सराफांचा खून त्यांनी केला, दिली की नाही? मग कसला गैरसमज?